सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। दसरा हा सण विजयादशमी म्हणूनही ओळखला जातो। हा सण वाईटावर चांगल्याचे प्रतीक म्हणून मानला जातो। या दिवशी प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध करून दृष्टाईचा अंत केला। तर दुसऱ्या मान्यतेनुसार दुर्गा मातेने 9 दिवसांच्या युद्धानंतर महिषासुराचा वध केला। या दिवशी रावण दहनासह दुर्गा मातेच्या मूर्तींचेही विसर्जन केले जाते। संपूर्ण भारतात दसरा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। तसेच या दिवशी शस्त्र आणि शस्त्रांच्या पूजेला विशेष महत्त्व आहे। तर या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे। आपल्या घरामधील ज्या वाईट शक्ती आहे किंवा नजरबाधा असेल, वास्तुदोष असेल, काही पण ज्या वाईट गोष्टी असतील त्यांचा नाश होण्यासाठी आपल्याला आपल्या घराच्या उंबरठ्यावरती एक वस्तू जाळायची आहे। ज्यामुळे आपल्या घरातील कटकटी, भांडणे, आजारपण किंवा मुलांना काही बाधा झालेली असेल तर ते सर्व काही दूर होईल। तर आपल्याला हा उपाय कधी करायचा आहे तर तुम्ही संध्याकाळी हा उपाय करायचा आहे। म्हणजे सायंकाळी दिवे लागण्याच्या वेळेस तुम्ही हा उपाय केला तरी पण चालेल। आजचा दिवस म्हणजे सत्याचा विजय म्हणून ओळखला जातो। तर या दिवशी आपल्या घरातील वाईट शक्तींचा आपल्याला नाश करायचा आहे। तर यासाठी आपल्याला काय करायचे आहे, आपल्याला एक मोठी पंती लागणार आहे किंवा तुमच्याकडे एखादे मोठे भांडे असेल ते घेतले तरी पण चालेल। पण ते भांडे घेतल्यावरती परत आपल्याला वापरता येणार नाही। मग तुम्ही एखादी मोठी पंती घ्या किंवा एखादे दुसरे भांडे घ्या की जे तुम्ही वापरत नाही असे घेतले तरी पण चालेल। एखादी मोठी वाटी घेतली तरी पण चालेल। त्याच्यामध्ये आपल्याला काय घ्यायचे आहे तर काऊडंक म्हणजे छोटीशी गौरी घ्यायची आहे। आणि ज्यांना गौरी घेणे शक्य नाही तर त्यांनी कापूर घेतला तरी पण चालेल। जर तुम्ही गौरी घेतलेली असेल तर तिचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहे। अगदी छोटे 2-3 तुकडे घेतले तरी पण चालेल किंवा तुम्ही कापराच्या 2 वड्या घ्यायच्या आहे। भीमसेनी कापूर घेतला तर अतिउत्तम होईल आणि भीमसेनी कापूर नाही भेटला तर आपला साधा कापूर घेतला तरी पण चालेल। तुम्हाला हे सर्व साहित्य पूजेच्या दुकानामध्ये सहजपणे मिळून जाईल। त्यानंतर आपल्याला हे सर्व जाळायचे आहे आणि यामध्ये आपल्याला एक तेजपत्ता घ्यायचा आहे। तसेच लवंग देखील घ्यायचे आहे। तुम्ही 5 लवंग हे यामध्ये घ्यावे। लवंग हे कुठेही तुटलेले फुटलेले लवंग नसावे। लवंगाला पुढे फूल देखील पाहिजे असे तुम्ही लवंग घ्या। म्हणजे साबूत लवंग आपल्याला घ्यायचे आहे आणि थोडेसे तूप घ्यायचे आहे। मग तुमच्याकडे जर शुद्ध गाईचे तूप असेल तर ते आपल्याला घ्यायचे आहे। आपल्याला हे सर्व एकत्र करायचे आहे। आपण हा उपाय सायंकाळी करायचा आहे। तेव्हा आपल्या घरातील सर्व लाईट या लावून ठेवायच्या आहे। तसेच घराच्या खिडक्या आणि दरवाजे हे उघडे ठेवायचे आहे। आपल्याला हे सर्व उंबरठ्याच्या मध्यभागी ठेवायचे आहे। आपण पहिल्यांदा देवपूजा ही करून घ्यावी। देवपूजा झाल्यानंतर उंबरठ्याच्या मध्यभागी आपल्याला हे सर्व ठेवायचे आहे। मग एका वाटीत ठेवा किंवा एका मोठ्या पंतीत ठेवले तरी पण चालेल। मग तुम्हाला ही पंती उंबरठ्यावरती ठेवायची आहे। तुम्ही हा सर्व जाळ करताना तुम्ही घराच्या आतमधून बसून जाळ केला तरी पण चालेल किंवा घराच्या बाहेरच्या साईडनं बसून आतमध्ये तोंड करून जाळ केला तरी पण चालेल। यासाठी इकडे तोंड पाहिजे किंवा तिकडे तोंड पाहिजे असे काही नाही, फक्त आपल्याला ते जाळायचे आहे। मग तुमची देवपूजा झाल्यानंतर हे सर्व तुम्ही जाळावे। जाळत असताना तुम्ही घरामध्ये तुम्ही ज्या पण इष्ट देवताचे नामस्मरण करता त्याचा मंत्र तुम्ही चालू ठेवावा। मग तुम्ही श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा मंत्र देखील म्हणू शकता किंवा तुम्ही विष्णू सहस्रनाम देखील मोबाईलवरती लावून देऊ शकता। तुम्ही हे सर्व जळत आहे तोपर्यंत आपल्या घरामध्ये एखादा मंत्र चालूच ठेवायचा आहे। हे सर्व झाल्यानंतर दूर शांत झाल्यानंतर तुम्ही ही पंती तिथे साईडला ठेवायची आहे। त्यानंतर तुम्ही देवापुढे बसायचे आहे आणि प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातील संकटे, अडचणी या सर्व दूर होऊ दे। तसेच माझ्या घरावरती कोणतेही संकट येऊ नये यासाठी प्रार्थना करायची आहे। तुमच्या मुलांसाठी देखील तुम्ही प्रार्थना करू शकता की मुलांचे आजारपण हे दूर होऊ दे किंवा मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होऊ दे। हे सर्व काही तुम्ही देवाला सांगायचे आहे आणि त्यानंतर ही पंती आपल्याला दुसऱ्या दिवशी हिची जी राख आहे ती तुम्ही एखाद्या झाडाला टाकू शकता। फक्त तुळस सोडून दुसऱ्या कोणत्या पण झाडाला तुम्ही ही राख टाकली तरी पण चालेल किंवा तुम्ही बाहेर जाऊन निर्माल्यामध्ये देखील टाकू शकता किंवा पाण्यामध्ये प्रवाहित
उपाय देखील करू शकता. यामुळे आपल्या घरातील संकटे अडचणी हे सर्वतः दूर होईल. तसेच त्यानंतर तुम्ही ही पंथी परत धुवून परत तुम्ही वापरू शकता किंवा वाटी घेतली असेल तर वाटी परत धुवून परत वापरू देखील शकता. तसेच दसऱ्याच्या दिवशी सायंकाळी शमी वृक्षाखाली दिवा लावावा. प्रभू रामचंद्रांचे स्मरण करावे. श्रीरामाच्या मंदिरात जाऊन पूजा केल्याने शत्रूंचा पराभव होतो. कायद्याच्या कचाट्यातून आपली सुटका होते. कोर्टात सुरू असलेल्या खटल्याचाही निकाल आपल्या बाजूने लागतो. विशेष म्हणजे शमी वृक्षाखाली महिलांनी दिवा लावल्यास त्यांना अखंड सौभाग्य देखील प्राप्त होते. नवरात्रीचे 9 दिवस खूप महत्त्वाचे. तसाच दसरा देखील हा खूप महत्त्वाचा आहे. दसऱ्याला सायंकाळी माता लक्ष्मीची पूजा करावी. एखाद्या मंदिरात झाडू दान करावा. असे केल्याने घरात सुख समृद्धी नांदते. या दिवशी जर तुम्हाला काही दान करता आले तर ते अवश्य दान करावे. गरीब गरजू व्यक्तींना जर दान केले तर त्याचे पुण्यफळ हे आपल्याला मिळत असते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.